तेज तुफानमध्ये आपलं स्वागत आहे। रविवारी रात्री 11:30 हा तो स्पॉट आहे। हा स्पॉट म्हणजे एक लहरे, हा जो एक लहरेचा जो मोठा रोड आहे हा आपण पाहू शकता। या ठिकाणाहून नाशिकच्या दिशेने कोरोला अल्टिस MS14 DT 1774 ही जी गाडी आहे कोरोला अत्यंत वेगाने आली, जशी कार इथे आपण बघू शकता। आणि अशा प्रकारे हा जो डिवायडर आहे, हा जो जैन मंदिरच्या बाजूला दुसऱ्या बाजूला जाणारा जो काय दुसऱ्या बाजूचा रोड आहे, त्या रोडवर डिवायडरच्या बाजूने ती पलीकडच्या दिशेला गेली। आपण पाहू शकता या ठिकाणी कोरोला अल्टिसचा पत्रा आणि ट्रकचं जे काय आहे बंपर वगैरे बोनेट वगैरे जे पडलेलं आहे, आणि ह्या बाजूला पलीकडच्या बाजूला जाऊन ती हा जो इकडचा आपण पाहू शकता, हा जो पुण्याकडून येणारा जो उतार आहे, जीवनखिंडीतून येणारा उतार, एक लहरे सर्व्हिस रोड पलीकडच्या बाजूने पश्चिमेला चालू असतो, त्या बाजूने काही गाड्या जात आहेत। जशा त्या बाजूने गाड्या जात आहेत, पलीकडच्या बाजूने एक ट्रॅव्हलर, कृष्णा ट्रॅव्हलर नाशिकच्या दिशेने, म्हणजे आपण पाहू शकता अशा प्रकारे इकडे चालली होती, म्हणजे नाशिक नारायणगावच्या दिशेने चालली होती। ही कोरोला अल्टिस कार जी आहे ही नाशिककडून पुण्याकडे एक कुटुंबीय, वालेकरवाडी पिंपरी चिंचवडचं कुटुंबीय हे पुण्याच्या दिशेने चाललं होतं। त्याचवेळी आपण पाहू शकता हा जो आयशर आहे अशाप्रमाणे ती चालली होती। ती कार पलीकडच्या दिशेने गेली आणि पलीकडून ती जी ट्रॅव्हल्स होती ट्रॅव्हल्सच्या खाली गेली, दबली गेली। त्यामध्ये या कुटुंबातील 5 सदस्य होते। मल्लिकार्जुन आंबेगावे, मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे, त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे, त्यांची सासू लता बाळू तेलतुंबडे, आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे व प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे, हे सगळे नाशिककडून पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवडकडे चाललेले होते। आपण पाहू शकता हे पांजरापोळा, या ठिकाणी एक जैन तीर्थ मंदिर जे आहे त्याचं मोठं काम चालू आहे। पलीकडच्या बाजूने श्यामदार बाबाचे देवस्थान आहे, हे पश्चिमेला आहे। आणि हा जो स्पॉट आहे या ठिकाणी येथे एक रस्ता कट आहे, हा कट ठेवलेला आहे। आता हा कट जो आहे काही शेतकऱ्यांना आपल्या खताच्या गाड्या येण्या जाण्यासाठी सुसह्य व्हावं म्हणून हा कट हायवेने सोडलेला आहे, परंतु या ठिकाणी प्रॉपर तजवीज नाही, स्पीड ब्रेकर नाही। या ठिकाणी हा जो बोर्ड आहे याची दुरावस्था आपण पाहू शकतो। अशा प्रकारचं NHAIच्या काही कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष या ठिकाणी नेहमीच होताना दिसून आलेलं आहे। हे सगळे जे लाईट आहेत हे लाईट सगळे बंद होते, 10 दिवस हे लाईट बंद आहेत। वेळोवेळी NHAIच्या जे भारतीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांना संपर्क करून सुद्धा हे जे काही रोड आहे या रोडने पूर्ण अंधार असतो। या अंधारामध्ये ड्रायव्हर लोकांना लवकर कळत नाही, अंदाज येत नाही कुठे कट आहे कुठे ब्रेकर आहे, कुठं ब्रेकरवर त्यांनी व्हाईट स्ट्रिप्स दिलेलं नाही। या ठिकाणी रेलिंग टाकायचं आहे, मागेच एक 2 महिन्यापूर्वी 2 अण्णासाहेब आवडे येथील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी करून अंत झाला होता, ते दुधाच्या टँकर खाली चिरडले गेले होते। आपण ही बस पाहू शकता, या ठिकाणी हा अपघात झाला होता। यानंतर आम्ही तेज तुफानच्या माध्यमातून तसेच सूरज भाऊ वाजगे नारायणगाव यांनीसुद्धा अनेक या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आव्हानसुद्धा आणि इशारासुद्धा दिला होता आंदोलनाचा। त्यावेळेस यांनी पश्चिमेच्या बाजूला काही रेलिंग बसवलेली आहेत, काही ब्रेकर बसवले आहेत, परंतु अद्यापही सर्व्हिस रोडला त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही। या ठिकाणी सुद्धा रेलिंग लावण्यात आलेली नाही। हा जो सर्व्हिस रोड आहे या ठिकाणी पूर्वी निसर्ग हॉटेल होते, या ठिकाणी अनेक नागरिकांनी रेलिंग, हा जो मोकळा स्पेस ठेवलेला आहे, या ठिकाणी रेलिंग बसवण्याचं आव्हान केलं, इशारा दिला होता आणि विनंती केली होती, तरीही NHAI यामध्ये लक्ष घालण्यास तयार नाही। कालचा हा जो अपघात आहे, रविवारचा अपघात, हा जो कोरोला अल्टिस कार आणि कृष्णा ट्रॅव्हलर यांच्यामध्ये जो अपघात झालेला आहे, या अपघाताची आम्ही तुम्हाला माहिती देतो। या अपघातामध्ये एकूण बसमध्ये 40 प्रवासी होते आणि कोरोला कार अल्टिस कारमध्ये जवळजवळ 5 प्रवासी होते। कोरोला कारमधील प्रवाशांपैकी जे पती पत्नी होते, आरती आंबेगावे आणि मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे, हे पती पत्नी ठार झालेले आहेत। त्यांची सासू जी आहे, म्हणजे मल्लिकार्जुन यांची जी सासू आहे त्या मागे बसल्या होत्या, त्यांचे 2 नातवासमवेत मागच्या सीटवर लता बाळू तेलतुंबडे ह्यासुद्धा ठार झालेल्या आहेत या अपघातात। असे 3 लोक हे कुटुंबातील ठार झालेले आहेत, आणि 2 मुलं जी आहेत प्रेम आणि मृणाल आंबेगावे, हे दोघं किरकोळ जखमी झाले, त्यांना कुठलाही धोका नाही, त्यांच्यावर मंचर येथे उपचार सुरू आहे। परंतु हे 3 लोक एकाच ठिकाणी ठार होतात। अद्यापही NHAIचं इथं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। या ठिकाणी तात्पुरती जी उपाययोजना आत्ता करायला हवी होती, रात्रीतून कुठली उपाययोजना करण्यात आली नाही।
तेच तुफानच्या माध्यमातून आम्ही जे मंचर पोलीस स्टेशनचे API श्रीकांत कंकाळ साहेब आहे यांना अपघाताची खबर दिली होती. स्थानिक काही जे नागरिक आहेत, डोके कंपनी आणि सचिन मोडवे व इतर काही असे काही कार्यकर्ते हे धावले. त्यांनी कोरोला आर्टिस्टचा अक्षरशः टप जो आहे तो फोडला आणि त्यातून त्या 2 मुलांचे प्राण वाचवलेले आहेत. आजीबाईचं प्राण वाचवण्यात त्या नागरिकांना यश आलं नाही, परंतु नेहमीच युवक या ठिकाणी धावून येत असतात, मदत करत असतात. अपघातस्थळी त्यांना अक्षरशः तास 2-2 तास मदत करावी लागते. ची समस्या ही नेहमी झालेली असते. अशा प्रकारची इथं जे NHAIचे अधिकारी आहेत, लाईटची व्यवस्था असेल किंवा रेलिंग लावणं असेल किंवा ब्रेकरवर रात्रीच्या वेळेस रिफ्लेक्टर, फक्त आपण जाऊन बघू शकता आळेफाटाचा जो भाग आहे नारायणगावच्या पुढे आळेफाटा परिसरामध्ये फार सुंदर असे त्यांनी रात्रीच्या वेळी दिसतील असे रिफ्लेक्टर लावले आहेत. परंतु हा जो सर्व्हिस रोड आहे इकडे कुठल्या प्रकारचं रेलिंग लावलेलं नाही. सिमेंटचं रेलिंग पश्चिमेला ज्याप्रमाणे लावलं त्याप्रमाणे मागणी करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे काही अधिकारी आहेत हे पूर्णतः हे निष्काळजीपणाने अशा प्रकारचे हे बघा आपण पाहू शकता. हा बघा हा ब्रेकर आहे. हा ब्रेकर म्हणजे हा इंजिनियरने बनवला की एक साध्या माणसाने कर्मचाऱ्याने की सर्वसामान्य माणसाने हा प्रश्न पडला. अशा प्रकारचे काही भाजीपाल्याचे व्यावसायिक असतील किंवा शेतकऱ्यांच्या गाड्या असतील अशाप्रमाणे इकडून वाहतूक करत असतात. काही गाड्या ज्या आहेत मंचरच्या दिशेने इकडे कळंब एकलहरच्या दिशेने वेगाने सुद्धा जात असतात. काही विद्यार्थ्यांची वाहतूक चालू असते. अशा प्रकारे इकडे लोकांचे अधिकाधिक जीव जाऊ नये म्हणून भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने कडक उपाययोजना करणे फार गरजेचे आहे. कालचा जो अपघात आहे हा अपघात जो घडलेला आहे याला ड्रायव्हरचा वेग सुद्धा कारणीभूत असेल. शिवाय या ठिकाणी जो काही अंधार आहे हा रोड आपण पूर्वीचे इंद्र बस स्टॉपकडे हा रोड जातो पश्चिमेला आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे ती कोरोला आर्टिस्ट कार गेली होती आणि त्या कारमुळं हा जो आहे ही कार जी आहे ती बसच्या खाली बसला जाऊन धडकली आणि अक्षरशः तिचा चक्काचूर झाला. अशा प्रकारचे अनेक गंभीर अपघात. मग इकडे शिंदेवाडीचा जो चौक आहे त्या ठिकाणी बरेच अपघात घडले आणि लोकांना प्राण गमवावे लागले आहे. माननीय शिरूर लोकसभेचे खासदार आहेत अमोल कोल्हे यांनी एकलहरी शिंदेवाडी चौकामध्ये जो अंडरपास होणार आहे पत्र सुद्धा काढलेलं आहे. त्याचे सुद्धा मागवले आणि ऑनलाईन सुद्धा झालेले आहेत. लवकरच शिंदेवाडी चौकात सुद्धा पुलाचं काम सुरू होणार आहे, परंतु ती कितपत लवकरात लवकर पूर्ण होईल याबद्दल सुद्धा लोकांना साशंका आहे. तरी या ठिकाणी ही उपाययोजना एकलहरीचा हा जो सर्व्हिस रोड आहे आणि हा जो पांजरापोळ फाटामध्ये या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या. ब्रेकर लावा, ब्रेकरला प्रॉपर जे रिफ्लेक्टर आहेत ते रिफ्लेक्टर मागणी ही अनेक वेळा येथील नागरिक करत आहेत. महामार्ग प्राधिकरण यांनी या मागण्या पूर्ण कराव्या. ड्रायव्हर माहिती आहे का? देश अयूब शेख एकलहरे, आंबेगाव, पुणे.